नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही। आमदार वैभव नाईकांकडून पदाचा गैरवापर, माजी खासदार निलेश राणेंचा आरोप। राजकीय लढ्यांसाठी कोर्टाचा वापर करता कामा नये, हायकोर्टाचा सल्ला। आणि पत्रावळी आणि द्रोण पासून साकारली नयनरम्य पर्यावरणपूरक आरास। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव। घरकुल मसाले आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही। आता पाहूया सविस्तर बातम्या। विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। न्यायालयांचा वापर हा राजकीय लढाईसाठी केला जाऊ नये असं सांगत मुंबई उच्च न्यायालयानं नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील निलंबित निरीक्षकाच्या याचिकेवरती तातडीची सुनावणी देण्यास बुधवारी नकार दिलाय। याचिकाकर्ते गजेंद्र पाटील यांनी असा आरोप केलाय की राज्याच्या परिवहन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय। यावेळी पाटील यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि इतरांवरती परिवहन विभागातील बदल्या आणि पदांच्या संदर्भात भ्रष्टाचाराचा आरोप केलाय। याचिकाकर्ते गजेंद्र पाटील यांची बाजू मांडणारे वकील रणजित सांगळे यांनी असं सांगितलंय की पाटील यांनी आरटीओ विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला भ्रष्टाचार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र याबाबत आवाज उचलला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं। गजेंद्र पाटील यांच्या वकिलांनी याचिकेची सुनावणी तातडीने व्हावी अशी मागणी केल्यानंतर खंडपीठाने त्याला नकार दिला। त्याचप्रमाणे न्यायालय अशा राजकीय लढायांसाठी वापरली जाऊ नयेत असे यावेळी न्यायालयाने सांगितलं। न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 8 ऑक्टोबरसाठी ठेवली आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीचा गैरवापर केल्याचा घणाघाती आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला। या प्रकाराची तक्रार करून कोर्टात जाणार असल्याचा इशारा निलेश राणे यांनी दिलाय। आमदार वैभव नाईक याचा एक घोटाळा समोर आलाय। घोटाळा असा आहे की मिठी नदीला लागून आता सध्या परिस्थितीमध्ये असं आहे की सगळे स्ट्रक्चर आता पाडण्यात आलेले आहेत, पण स्ट्रक्चर जेव्हा होते त्यांना नंबरिंग दिलं जातं आणि त्या नंबरिंगनुसार ती नावं असतात आणि त्या नावानुसार ओळखपत्र सादर करायचे असतात। वैभव नाईक यांनी शिफारस पत्र 10 नावांसाठी दिली आहेत ज्यांना घरं मिळाली पाहिजे कांजूरमार्गमध्ये, पण 10 पैकी 9 नावं अशी आहेत ज्यांची ओळखपत्र आणि नावं आणि ते स्वतः आहेत की नाही याची खात्री कुठल्याच डिपार्टमेंटला होत नाहीये। एकालाच फक्त कांजूरमार्गमध्ये P2 मध्ये घर मिळालं, त्याला घर मिळालं सुद्धा। ह्या 9 लोकांना का घर मिळत नाही? कारण का ओळखपत्र, आधार कार्ड किंवा कुठलाही असेल, डिपार्टमेंटला कळलंय की हे लोक ते नाहीच आहेत, ती लोकच खोटी आहेत, ओळखपत्रच खोटी आहेत। अशा माणसांना घर देण्यासाठी वैभव नाईक यांनी शिफारस पत्र दिलं। आता आमच्यासारख्या व्यक्तीला माहिती आहे मुंबईमध्ये असे एजंट असतात जे अशा टुच्या आमदाराला पकडून अशा पद्धतीने पैसे कमवण्यासाठी की 50% तुझे 50% माझी असं करून त्या आमदाराला ते लाच देतात किंवा ते त्यांच्याकडून कामं करून घेतात। पण वैभव नाईक यांनी आमदारकीचा वापर हा कुडाळ मालवणसाठी केला नाही। आम्हाला संशय होताच की आमदार वैभव नाईक ह्याचा आमदारकीचा वापर कुठे झाला, तर तो अशा घोटाळ्यामध्ये झाला। वैभव नाईक आता तू वाचू शकत नाही, थेट तुझ्या नावाचं पत्र, तुझं लेटरहेड हे
आम्हाला मिळालं आहे ते आम्ही कोर्टामार्फत आमच्या वकिलामार्फत तुझ्यावर फ्रॉडची केस तर होणारच, आमदारकीचा पण गैरवापर केला त्याच्याबद्दल आम्ही इलेक्शन कमिशनलाही आम्ही तक्रार करणार आहोत, लोकायुक्तांनाही करणार आहोत, कारण का हा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे एका प्रकारचा. आणि हे लवकरात लवकर वैभव नाईक त्याच्या संबंधित जे काही अधिकारी असतील या विषयाच्या किंवा जे कोण एजंट असतील कोणी असतील या सगळ्यांना शिक्षा होणार एवढं मी तुम्हाला खात्री. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे अभयसिंह राजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं भेट दिली. सहकारी बँकिंग हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचाही कणा आहे. या बँकांच्या सहाय्याने अनेक योजना राबवल्या गेल्या आणि राजकीय डावही रचले गेले, खेळले गेले. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त सहकारी बँकिंगच्या वाटचालीचा आणि आजच्या स्थितीचा आढावा घेताना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांनी सिंधुदुर्गात अभ्यास दौऱ्यावेळी पाहणी दरम्यान केलं. महाराष्ट्र सहकारात कायमच आघाडीवर राहिला. आजही महाराष्ट्रातच सर्वाधिक सहकारी बँका आहेत. सहकारी बँकांमुळे बँकिंग क्षेत्र खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचलं असे गौरवोद्गार यावेळी काढले. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. वेंकीची कंपनी माणगाव खोऱ्यात आल्याने फार मोठा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. या भागातील बेकारी दूर होऊन सर्वसामान्य युवक युवतींना रोजगार मिळणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले. भाजपा कार्यकर्ते दिनेश शिंदे यांच्या वाढदिनी शुभेच्छा देताना ते बोलत होते. पाहूयात. आज आजच्या या गणपतीचा मला वाटतं 6वा दिवस आणि आमचे भाऊ दिनेशजी शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे आमच्या एक भावाचा वाढदिवस. या औचित्याने आम्ही संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते विनायकजी राणेसाहेब व्यासपीठावर उपस्थित, तसेच आमचे सरपंच आम्ही म्हणतो ते संदीप म्हाळगुत, उपसरपंच संजय भाई आमचे, त्याच्यानंतर आमची घावनळे मतदारसंघातील घावनळे गावातील आमचे जे हाकेला धावून येणारे आमचे जे कार्यकर्ते आहेत, हे संपूर्ण आमचे कार्यकर्ते, मोरे गावातील वाडूस गावातील आमचे सत्यवान म्हणा किंवा इतर आमचे सगळे जे मित्रमंडळी जे आलेत त्यांना मी धन्यवाद देतो की आजचा हा क्षण आपण केव्हा विसरू शकत नाही. कारण दिनेशचा वाढदिवस, गणपतीचा 6वा दिवस आणि योगायोगाने राणे साहेबांनी दिल्लीतनं केलेली आजची घोषणा, या सगळ्या गोष्टींचं एक वलय बघितल्यानंतर दिनेशजींचा वाढदिवस हा गणपतीच्या समोरच सांगतो की खूपच म्हणजे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा क्षण आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने दिनेश आमचा भाऊ असून भविष्यात माझा तर त्याच्यावरती नक्कीच हात आहे, पण माझा हात हा कसा असतो हा दिनेशला माहिती आहे. मी ठेवल्यानंतर तो पुन्हा पाठीमागे घेत नाही. आणि या गणपतीचा आशीर्वाद, या 2 गोष्टींची ताळमेळ झाला तर विनायकजी दिनेश आमचा चांगल्या एखाद्या पदावर जाईल एवढं मी तुमच्या समोर ठामपणे सांगू शकतो. मी राणे साहेबांबरोबर म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करत असताना, सिंधुदुर्गात आणि महाराष्ट्रात काम करत असताना आज परमेश्वराच्या कृपेने आम्ही वर जरी गेलो असो, चांगल्या कामामध्ये गेलो असो, तर सगळं प्राधान्य आमच्या ह्या तळागाळातील ह्या कार्यकर्त्यांना द्यायला हरकत नाही. कारण वाडोस मोरा हा माझा गाव आहे आणि ह्या गावामध्येच माझा जन्म झालाय. आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, सगळे माझे मित्रमंडळी आलेत, आज तुम्ही 5 असो 10 असो 50 असो, पण जे आहेत ते कट्टर आहेत. आजचा जो दिवस आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेकारी आणि 2 हातांना काम देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. मी कुठल्याही, तुम्हाला सर्वांना माहितीसाठी सांगतो, मी कुठल्या आयुष्यात इलेक्शनसाठी तिकीट किंवा स्वतःसाठी मी केव्हाही मागत नाही आणि मागणारही नाही. मी गेले कित्येक वर्ष सांगत आहे
मला जरी फोर्स करून जरी दिलं तरी मी घेणारही नाही, कारण मी एक व्यावसायिक आहे. माझं एकच म्हणणं आहे, दिनेश म्हणा किंवा माझा भाऊ दादा म्हणा किंवा संजय म्हणा किंवा संदीप म्हणा सत्य म्हणा, ही सगळी मंडळी मला गेले कित्येक वर्ष फक्त एक सांगतात की इथे बेकारी घालवण्यासाठी काहीतरी रोजगार आणून द्या, मागायची गरज नाही, ही परिस्थिती आणा, आणि ती आज आलेली आहे. आणि त्याला दिनेशचा आज वाढदिवस ही सुरुवात आहे. आजच्या दिवसामध्ये राणे साहेबांनी जे वेंकीज कंपनीचा जे ओनर आहेत किंवा त्यांचे संस्थापक आहेत त्यांच्याशी बोलवून त्यांच्याशी जुळवून त्यांचा जो वेंकीज हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प, KFC म्हणा, डॉमिनोज म्हणा, जे आपण जे बर्गर खातो म्हणा, हे देशातील जे मोठे मोठे जे प्रोडक्ट आहेत त्यांच्यामध्ये जे काय रॉ मटेरियल लागते ते रॉ मटेरियल आमच्या या माणगाव खोऱ्यातनं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतंय. आणि त्याचा मला अभिमान आहे. तो प्रोजेक्ट आमच्या माणगाव खोऱ्यामध्ये आणण्यासाठी मी स्वतः मेहनत घेतली आणि माझ्यासोबत तुमच्यासारखे कार्यकर्ते होते आणि तुम्ही सगळ्यांनी उठून धरलं की बाबा आमच्याकडे प्रोजेक्ट यावा. मला दोडामार्गवाले सुद्धा मागतायत प्रोजेक्ट, बांदावाले मागतायत प्रोजेक्ट, वेंगुर्ल्यावाले मागतायत प्रोजेक्ट, की हा प्रोजेक्ट तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये आणा. पण माझं एकच म्हणणं आहे की हा प्रोजेक्ट माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट असेल आणि तो माणगाव खोऱ्यात आणि आमच्या ह्या पंचक्रोशीमध्येच असणार, एवढं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने साक्षीने सांगतो. एवढे सांगून मी माझे धन्यवाद देतो आणि आमच्या दिनेश भावाला मी लाख लाख शुभेच्छा दिल्या. आणि तुम्हाला मनापासून सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आमचे विनायकजी राणे तालुकाध्यक्ष हे निस्वार्थी तालुकाध्यक्ष, मला माहिती आहे त्यांची काम करायची पद्धत, खिशात ₹1 नसला तरी चालेल, पण पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची नाव लौकिक आहे. येणाऱ्या काळात परमेश्वराला मी एकच सांगतो की माझ्या या संपूर्ण कार्यकर्त्यांना ताकद द्यावी आणि संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा इथे आपण झेंडा फडकावा. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त ₹5. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. देवगड आता पर्यटनाचं केंद्र बनत चाललंय, याचा आनंद होतोय. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळतील, असं प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी तालुक्यातील मिठबोमरी येथे द टर्टल रिट्रीट या रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी केलंय. कुणकेश्वर देवगड सागरी मार्गावरती पुणे येथील उद्योजक राहुल माणगावकर यांनी उभारलेलं हे रेस्टॉरंट आजपासून पर्यटकांच्या सेवेत दाखल झालंय. पाहूयात. देवगडला आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा आकर्षण निर्माण झालेला आहे. आज टर्टल रिट्रीट नावाचं एक चांगलं रिसॉर्ट आमच्या मिठबोमरी भागामध्ये येत आहे. याचा अर्थ एवढा आहे की देवगड आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जो व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं केंद्र तयार झालेलं आहे. म्हणून ह्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे की एक चांगलं रिसॉर्ट आमच्या देवगडमध्ये आज सुरू होत आहे. स्थानिक मुलांना ह्या निमित्ताने रोजगारही मिळेल. त्याचबरोबर या रिसॉर्टमुळे असंख्य जोडधंदे निर्माण होतील, तेही माझ्या देवगडकरांनी विचार करावा. आणि अशाच पद्धतीने पुढचा टप्पा म्हणजे ह्या रिसॉर्टच्या अवतीभोवती एक चांगलं वॉटर स्पोर्ट्स तयार करणं हे आमच्यासाठी प्राधान्य असेल, जेणेकरून इथे जास्तीत जास्त पर्यटक येतील. आणि असे पर्यटक आले पाहिजे जेणेकरून इथे खर्च करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असली पाहिजे. 9 ऑक्टोबरला राणेसाहेबांच्या माध्यमातून आपलं चिपी विमानतळ सुरू होत आहे. त्याचाही फार मोठा फायदा आमच्या देवगडला होईल, कारण का 35 किलोमीटरच्या दूर 35 किलोमीटरवर 35 मिनिटावर आमचं ते चिपी विमानतळ असेल. म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळावधीमध्ये देवगडला एक वेगळं महत्त्व येईल, थोडं मला निश्चितपणे विश्वास वाटतो. पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त ₹5. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. रेडी गावात नवीन उद्योग येऊन रेडी सहित पंचक्रोशीतील युवक बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होऊन
कोरोनाचं संकट पूर्णपणे नष्ट होऊ दे असं साकडं रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी आपल्या गणराया चरणी घातले. पाहूयात. आज मी आलो रेडी गावात सरपंच रेडी गावचे सरपंच श्री रामसिंग राणे यांच्या घरी यांच्या गणराया चरणी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत. रेडी गाव म्हटलं तर संपूर्ण क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा गाव आहे आणि या गावची संपूर्ण जबाबदारी रेडी गावचे प्रथम नागरिक रामसिंग राणे यांच्यावर आहे. आज गणराया यांच्या घरी विराजमान आहेत. कोकण म्हटलं की गणरायाचे एक धार्मिक महत्त्व मोठं आहे आणि या गणरायाची चरणी आपण जी मनोभावे प्रार्थना करतो ती निश्चितच पूर्ण होते. तर त्यासंबंधी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. आज रेडी गावात आलेलो आपल्या गणेशाचं दर्शन घेतलेलं आहे. काय सांगाल, मूर्ती कशा प्रकारची आहे आणि किती वर्ष आपण पूजन करतो? नमस्कार. जवळजवळ आमचं हे सहा कुटुंबाचं एकत्र असं गणपती आहे आणि आम्ही इथे जवळपास आता एक 80 ते 90 वर्ष आमचा जो गणराया आहे तो आम्ही येथे दर गणेश चतुर्थीला आम्ही पूजन करतो. आमची सगळी कुटुंब म्हणजे मुंबईत असणारी सगळी आमची जी फॅमिली आहे ती सगळी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमच्या या रेडी या गावी येतात आणि सगळ्यांचं मिळून आम्ही सगळे एक आनंदाने हा सण एक साजरा करतो. निश्चितच एक वातावरण, प्रसन्न वातावरण असतं. सर्व एकत्रित कुटुंब असलं, गणेशाचं हे असलं की त्याचप्रमाणे आपण रेडी गावचे सरपंच नात्याने आपल्यावर मोठी रेडी गावाची जबाबदारी आहे. तर काय सांगाल, गणेशाच्या चरणी काय प्रार्थना केली आहेत? नक्कीच आम्ही जो काही रेडी गावाचा जो काही 2018पासनं जो काही सगळ्या गावांनी जे काही चांगले आशीर्वाद देऊन आम्हाला या सरपंच पदापर्यंत पोचवलं आणि त्याच्या निमित्ताने जो काही रेडी गावाचा जो काही विकास जेवढा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न मी, माझे मार्गदर्शक प्रितेश राऊळ, मंगेशभाई कामत व माझे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य घेऊन रेडी गावाचा विकास म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने असू दे किंवा जो टाटा मेटॅलिकचा जागेवरती नवीन प्रकल्प आणण्याच्या बाबतीत किंवा जे काही रेडी गावातील छोटी मोठी विकास कामं आहेत ती कशा पद्धतीने आणि काय करता येईल हे आम्ही सर्वजण एका याने करत आहोत. आणि जो आमचा गणराया आहे आणि श्रीदेवी माऊली आणि रेडीचा गणपती ह्यांच्याकडे पण आम्ही आमच्या हातून एक चांगली कामं आणि चांगला विकास हा रेडी गावाचा व्हावा म्हणून साकडं पण घातलेलं आहे. निश्चितच आपण भाजपचे या ठिकाणी सरपंच म्हणून आहात. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि त्यांच्याकडे जे खातं आहे ते उद्योग खातं आहे. निश्चितच रेडी गावचा विचार करता या गावात अगोदरही उद्योग आलेले आहेत आणि नवनवीन उद्योगही येत आहेत. तेव्हा काय तुमची मागणी असेल केंद्र शासनाकडे, कशा प्रकारचे उद्योग यावेत? खरंच राणेसाहेब ज्या आमचे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम रेडीतील जे काही टाटा मेटॅलिकचा प्रश्न असेल किंवा दुसरी जागा कुठे उपलब्ध होत असेल तिथे छोटे प्रकल्प राणेसाहेबांच्या माध्यमातून रेडी गावात येतील म्हणून मी स्वतः प्रितेश राऊळ साहेब, मंगेशभाई कामत यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी छोटे मोठे उद्योग यावे म्हणून त्यांना निवेदन पण दिलेलं आहे. पण PMAGP या स्कीम मार्फत आम्ही रेडी गावातील जे युवक आहेत त्यांची एकत्र एक 5-6 लोकांची टीम करून आम्ही येथे छोटे मोठे उद्योग करण्याचा म्हणजे पावभट्टी असू दे किंवा काजू कारखाना असू दे
या बाबतीत आम्ही म्हणजे जवळचे जे तळवडे गाव आहे तिथे प्रीतेश शाहू साहेबांचे पाहुणे राहतात, त्यांची पण काजू कारखाना आम्ही बघून त्याच्यासारखा म्हणजे त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही येथील युवकांना देणार आहोत आणि चांगला अगदी युवकांच्या रोजगार निर्माण व्हावा म्हणून सर्व प्रयत्न राणेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही या रेडी गावात करणार आहोत. निश्चितच आज गणरायाचरणी रेडी गावाला सुदृढ आयुष्य आणि या ठिकाणी निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना गणरायाचरणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जे युवक आहेत, रेडी गावचे युवक आहेत, ते गोव्याला जातात, मात्र या गावातच रोजगार निर्माण व्हावा व त्यांना इथेच आपला रोजगार मिळावा यासाठी पुढच्या काळात प्रयत्न होण्याचा सरपंच यांनी गणरायाचरणी साकडं घातलेला आहे. कॅमेरामॅन हर्षल सोबत दीपेश परब, वेंगुर्ला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 4449 94 आणि 8208 4704 80. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावचे उपसरपंच नामदेव राणे व कुटुंबियांनी आपल्या गणेशाची आरास पर्यावरणपूरक देखाव्याने सजवली आहे. ही सजावट लक्षवेधी ठरत आहे. तर हा गणपती जिजीचो गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. पाहूयात. यावेत, एक उद्योग यावेत यासाठी मी माझ्या गणरायाकडे साकडं घातलं आहे. हीच माझी गणरायाकडे एवढीच मागणी आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 4449 94 आणि 8208 4704 80. गणेशोत्सवात गणेशाची आरास करताना विविध साहित्याचा वापर करून
नैरम्य असा देखावा साकारला जातो। बऱ्याच वेळा थर्माकोल व प्लास्टिक वस्तूंचा वापर करून देखावे साकारले जातात। मात्र वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी हरिचरणगिरी येथील वासुदेव तांडेल यांच्या दोन्ही कन्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं पानांच्या पत्रावळी व द्रोण यापासून नैरम्य पर्यावरणपूरक अशी आरास साकारली आहे। पाहूयात। मूळ वायंगणी हरिचरणगिरी व सद्यस्थितीत मुंबईत असलेले तांडेल कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सवात नाविन्यपूर्ण आरास व देखावा साकारतात। यावर्षी पानांची पत्रावळी व द्रोणांपासून पर्यावरणपूरक अशी आरास साकारली होती। गणेशोत्सवापूर्वी गावी दाखल झालेल्या तांडेल कुटुंबातील सदस्यांनी यावर्षी पर्यावरणपूरक देखावा साकारण्याची कल्पना केली। मात्र देखाव्यासाठी लागणारी पत्रावळी व द्रोण स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत नसल्याने शेवटी मुंबईतून मागणी करावी लागली। आवश्यक सामग्री उपलब्ध होताच व्यवसायाने सेट डिझायनर असलेल्या अक्षय व अनुष्का तांडेल यांनी 3 दिवसांच्या अथक प्रयत्नाने व कुटुंबाच्या सहकार्याने पर्यावरणपूरक अशी लक्षवेधी आरास साकारली होती। मुंबईचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक अमन विधाते यांच्यासोबत अक्षय तांडेल कार्यरत आहेत। पत्रावळी व द्रोण यांपासून एवढी आकर्षक आरास साकारता येते। मात्र बऱ्याच ठिकाणी गणेशोत्सवात केले जाणारे देखावे थर्माकोल तसेच प्लास्टिक या सामग्रीचा वापर करून तयार करतात, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते। मात्र पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक देखावे साजरे करणे ही काळाची गरज असल्याचे अक्षय तांडेल आवर्जून सांगते। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर स्ट्रीम मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011। कोरोना महामारीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या। त्या सर्वांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांच्यावरती वेळोवेळी येणारी संकटे दूर होऊ दे असं साकडं या गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाचरणी शिरोडा सरपंच मनोज जुगेकर यांनी घातलं। पाहूयात। आज आपण आलो आहोत शिरोडा सरपंच श्री मनोज उगवेकर यांच्या घरी विराजमान असलेल्या श्री गणरायाकडे। आणि शिरोडा हे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्याचप्रमाणे बाजारपेठेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठं असं गाव आहे। या गेल्या 5 वर्षात अनेक विकास कामं म्हणा किंवा शिरोड्याच्या दृष्टीने अनेक हिताचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांच्या कारकिर्दीमध्ये। आणि अजूनही त्यांची वाटचाल ही तशीच सुरू आहे। अनेक त्यांची स्वप्न आहेत शिरोड्याच्या विकासाअंतर्गत। आणि आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या गणेश चतुर्थीनिमित्त की नेमकं त्यांनी काय गणेशाच्या चरणी साकडं घातलं आहे शिरोडा गावाच्या वतीने। नमस्कार। गणेश चतुर्थी आहे, कोकणवासियाचा पवित्र सण आहे आणि शिरोडा या गावाचा विचार करता अतिशय महत्त्वाचं वेंगुर्ले तालुक्यातील गाव म्हणून समजलं जातं। तर काय साकडं घातलेत गणराया चरणी, काय मागणी केली आहेत?
नमस्कार. सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना तसेच सिंधुदुर्ग लाईव्हच्या सर्व दर्शकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या कुटुंबियांतर्फे तसेच शिरोडा ग्रामपंचायतकडून मी या शुभेच्छा देत आहोत. आणि मी श्री गणरायांच्या चरणी या चतुर्थीनिमित्त अशी प्रार्थना करतो की जो कोरोनाचा या ठिकाणी प्रसार झालेला आहे, या कोरोनाच्या महामारीपासून सर्व जगाचं रक्षण होऊ दे. सर्व लोकांना जे बेरोजगार झालेत, जे आज व्यवसायानिमित्ताने आज घरी बसलेले आहेत, त्या सर्वांना व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ दे, सर्वांना रोजगार प्राप्त होऊ देत. त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी, सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पर्यावरणपूरक अशी चतुर्थी साजरी करूया. या शासनाचे नियमांचं सर्वांनी पालन करूया. आणि मी या गणेशाकडे साकडे घालतो की सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना सन्मार्ग दाखव. त्याचप्रमाणे सुखसंपत्ती, समाधान सर्वांना प्राप्त होऊ दे. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना रोजगार प्राप्त होऊ देत. मच्छीमार असतील, शेतकरी असतील, बागायतदार असतील, या सर्वांनी ज्या संकटांचा सामना केलेला आहे त्यांना असंच चांगलं बळ दे आणि सर्वांना या ठिकाणी चांगला व्यवसाय निर्माण होऊ दे. सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ देत. सर्वांच्या समस्यांचं निवारण या ठिकाणी होऊ देत. हे गणराया, मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी ठेव, सर्वांना समृद्ध ठेव. निश्चितच शिरोडा गाव म्हटल्यानंतर एक संपूर्ण तालुक्याचं लक्ष या गावावर असतं. मोठं क्षेत्रफळाचं गाव आहे. विकासाच्या दृष्टीने अनेक प्रयत्न झालेत मागच्या काही वर्षांमध्ये. पुढचं काय विजन असेल आपलं शिरोडा गावच्या दृष्टीने? आमच्या शिरोडा गावात आजपर्यंत चांगले लोकप्रतिनिधी होऊन गेलेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी या ठिकाणी गावासाठी चांगलं योगदान दिलेलं आहेत. त्या सर्वांचे मी प्रथम आभार मानतो. आणि याच लोकांनी मलाही या ठिकाणी संधी दिली आहे, त्या संधीचं मी या ठिकाणी सोनं करणार आहे. आमच्या गावासाठी आम्ही एक चांगलं विजन घेऊन आलेलो आहोत. आता या 3 वर्षात आम्ही चांगले या ठिकाणी विकास कामे केलेली आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना संघटित करून त्यांना एक चांगल्या व्यवसायाच्या संधी निर्माण करून देणार आहोत. त्याचप्रमाणे जे बेरोजगार आहेत त्या दृष्टीने एक पर्यटन विकासाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी चांगलं कामं करण्याच्या तयारीत आहोत. या ठिकाणी मोठमोठे प्रकल्प येणार आहेत असं आम्हाला माननीय पालकमंत्री, आमदार असतील, खासदार असतील किंवा आताचे केंद्रीय मंत्री नारायण राणेसाहेब असतील, या सर्वांच्या प्रयत्नाने या ठिकाणी चांगले रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ देत. आम्ही या ठिकाणी त्यांचा पाठपुरावा करत आहोत आणि या पाठपुराव्यासाठी चांगलं यश येताना दिसत आहेत. आणि जे काही या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने जी काही कामं असतील, समजा आमचा समुद्र किनाऱ्याचा बीच असेल किंवा आमचं गांधी स्मारकाच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे जी इतर विकास कामे आहेत, या ठिकाणी रस्ते चांगले आम्हाला बनवायचे आहेत. स्ट्रीट लाईटची जी कामं आहेत ती चांगल्या प्रकारे करायची आहेत. आणि हॉटेल व्यवसायासाठी चालना देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्याचप्रमाणे जे महिला बचत गट आहेत त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्या दृष्टीने आम्ही त्यांना चांगले प्रशिक्षण या ठिकाणी देणार आहोत आणि चांगल्या संधी निर्माण करणार आहोत. निश्चितच या गणेश चतुर्थीनिमित्त एक वेगळं विजन घेऊन श्री मनोज उगवेकर यांनी या गणरायाकडे साकडं घातलं आहे की सर्वांना सुदृढ आयुष्य, सुदृढ निरोगी आयुष्य लाभू दे. आणि जे बेरोजगार आहेत किंवा मच्छीमार असतील, शेतकरी असतील, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ दे, असं साकडं श्री गणराया चरणी आज मनोज उगवेकर यांनी घातलेलं आहे. निश्चितच आमच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून गणरायाचे त्यांची हाक निश्चितच ऐकून हे पूर्ण होईल अशी आम्ही आशा बाळगतो. कॅमेरामॅन हर्षल सोबत दीपेश परब, वेंगुर्ला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. आमदार वैभव नाईकांकडून पदाचा गैरवापर, माजी खासदार निलेश राणेंचा आरोप. राजकीय लढ्यांसाठी कोर्टाचा वापर करता कामा नये, हायकोर्टाचा सल्ला. आणि पत्रावळी आणि द्रोणपासून साकारली नयनरम्य पर्यावरणपूरक आरास. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आणि टायझर हायटेक कॉटन, स्टाईल सही, रिंकल नाही. बातमीपत्रात वेळ झाली आता इथे थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.